शहरातील भीमनगर येथील मधुकर जोगदंड यांना बुलढाणा येथीलच दुय्यम निबंधक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मधुकर जोगदंड हे एका कर्जदाराचे जामीनदार होते। त्यांच्या खात्यामधून संबंधित पतसंस्थेने रक्कम वसूल केल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार दुय्यम निबंधक कार्यालयाकडे 11 महिन्यांपासून दिली होती। त्यांना न्याय न मिळाल्यामुळे 15 मार्चला आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता। मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने जोगदंड हे दुय्यम निबंधक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना त्यांना ताब्यात घेतलाय। संजय भुजंगराव जाधव म्हणून यांनी कर्ज काढलं होतं। मी त्याला जमातदार होतो, परंतु संजय भुजंगराव जाधव यांची मालमत्ता जप्त न करता, त्यांचे चेक न लावता, त्यांची कोणत्याच प्रकारची वसुली न करता माझ्या खात्यातून 85,000 रुपयाचा विड्रॉल शिवसाहित्य संस्थेच्या मॅनेजर यांनी केलेला आहे। त्यामुळं मी ही तक्रार उपनिबंधक जिल्हा सहकारी पतसंस्था यांच्याकडे तक्रार दाखल केली। जवळपास 11 महिने कालावधी झाला, तरी पण त्यांनी कोणत्याही प्रकारची त्यावर दखल घेतली नाही। त्यामुळं मी यांना दिनांक 1-3 तारखेला आत्मदानाचा इशारा दिला होता। त्यामध्ये तरी पण त्यांनी कोणत्या प्रकारची त्यावर कारवाई केलेली नाही। संजय भुजंगराव जाधव यांनी 31/8/2015 रोजी वाहन तारण कर्ज घेतले होते। त्या कर्जासाठी जोगदंड म्हणून हे सहकर्जदार झाले होते त्या कर्जाच्या निमित्तानं, आणि आम्ही वारंवार जाधव आणि जोगदंड यांच्याकडे वसुली करता गेलो, परंतु जाधव कर्जदार असल्यामुळे त्यांनी आम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही। नंतर आम्ही जोगदंड साहेबाकडे वसुलीला गेलो असता त्यांनी आम्हाला खामगाव अर्बन या शाखेचा ₹85,000चा चेक हा वसुलीसाठी दिला। तो वसुली करताना आम्ही बँकेत लावला, वटवला आणि संजय भुजंगराव जाधव यांचं कर्ज निरंक केलं। डॉक्टर साहेब काही 10:30 ते 11च्या दरम्यान एक माहिती मिळाली की DDR ऑफिस समोर मधुकर गव्हाजी जोगदंड हे आत्मदहन करणार आहे, की एक व्यक्ती अशा प्रकारचा प्रयत्न करणार आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे। विषय असा आहे की हा जो मधुकर गव्हाजी जोगदंड आहे तो एक जाधव नावाच्या माणसाला, ज्यानं की एका सहकारी पतसंस्थेकडून कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जाचा हा जामीनदार होता। त्या जामीनदाराच्या जबाबदारीनुसार जी संस्था होती त्यांनी जामीनदाराच्या अकाउंटमधून 85,000 रुपये वळती करून घेतले कर्जाच्या परतफेडीच्या स्वरूपात। याचा असा दावा होता की त्यांनी ते माझ्या अकाउंटमधून परतफेडी करण्याच्या ऐवजी मूळ कर्जदाराच्या अकाउंटवरून परतफेडी करायला पाहिजे होती, आणि त्या अनुषंगाने त्यांनी DDRकडे तक्रार अर्ज केला होता त्या पतसंस्थेच्या विरोधात की DDRने तसे त्याला डायरेक्शन्स द्या, आणि त्याच्यामुळं DDRने काही केलं नाही याचा राग मनात धरून त्यांनी आत्महत्या करायचं निवेदन दिलं होतं। आम्ही वेळीच त्याला प्रतिबंध केलेला आहे, त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत।